प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज आपण देवाच्या अंतःकरणातील वाक्य म्हणजे ज्यावेळी देव दुःखी झाला, दुःख वाटलं त्याला एकदम, म्हणजे जिथे सगळं संपलं त्याला, जी आशा होती किंवा कुठेतरी मला हेल्प भेटेल, मदत भेटेल, जरा तरी त्रास कमी होईल अशी त्याला आशा होती, ती ज्यावेळी पूर्णपणे संपते त्यावेळी देवाच्या मुखातून हे वाक्य येतं. मत्तयाचा 27 अध्याय 43 मध्ये सुमारे 3 वाजता येशू मोठ्याने ओरड म्हणाला, एलिया एलिया लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा माझा त्याग का केलास. ज्यावेळी दुपारी 12 ते 3 यावेळी पूर्ण अंधार झाला होता. हा अंधार नैसर्गिक नसून किंवा ग्रहण लागलेला नसून हा अंधार पूर्ण पापासाठी होता. जगावर एवढं पाप होतं, लोकांनी एवढं पाप केलं की ते पाप मिटण्यासाठी 3 तास लागले. 3 तास पूर्ण अंधकार, कुठेही काही हालचाल नाही. देव यशया 59:2 मध्ये म्हणतोय, परंतु तुमच्या अपराधाने तुमचा आणि तुमच्या देवामध्ये भिंत उभी केली आहे आणि तुमच्या पापामुळे त्याने आपले तोंड तुमच्यापासून लपवले आहे, म्हणून तो ऐकत नाही. ज्यावेळी मनुष्य पाप करतो, पापात पडतो, तो कधी पाप करतो मनुष्य? मनुष्य पाप कधी करतोय? देवाच्या आज्ञा मोडणं म्हणजे पाप. बरोबर. जेव्हा आपण देवापासून दूर जातो, सैतान हा भुकेलेल्या सिंहासारखा टपून बसलेला आहे आपल्यावर, की हा कधी एकदा देवापासून दूर होतो आणि मी कधी याच्यावर झडप घालतोय. त्याप्रमाणे आपण देवापासून दूर कधी जायचं नाही. देवापासून दूर गेला, पापात पडला, देवापासून जे विभक्त झाला. आणि ज्यावेळी आपण पापात पडतो, पाप करतो, त्यावेळी आपल्यामध्ये आणि देवामध्ये एक भिंत तयार होते. पापाची ती भिंत तयार होते. ज्यावेळी देवाने हे बनवले, बाग बनवली, एदेन बाग बनवली, त्यावेळी ते सर्व झाडांची फळे खाण्यासाठी देवाने मुभा दिली होती आदामाला. पण आदामाने देवाची आज्ञा मोडली, त्याने पाप केलं. ज्यावेळी देव रोजच्या सारखं फेरफटका मारण्यासाठी आला, त्यावेळी बघितलं आदाम कुठे दिसेना. त्याने आवाज दिला, आदामा, हे आदामा, अरे कुठे आहेस तू? आदाम कुठे होता? आदाम कुठे होता? लपून लपून आवाज येणार, लपून बसला होता. का लपून बसला होता? पाप केलं होतं, देवाच्या आज्ञा मोडली होती त्याने. ते फळ खाऊ नको म्हणलं होतं, ते फळ खाल्लं त्याने, देवाचे आज्ञा मोडली. त्यामुळे तो झाडामागे लपला. देवाच्या आणि आदामाच्या मध्ये झाडाची, लज्जेची, नग्नतेची भिंत तयार झाली. त्यासाठीच देवाने ही भिंत मोडण्यासाठी आपला एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवला आणि हे सर्व पाप त्यांनी स्वतःवर घेतलं आणि जे काही आपल्याला त्रास होणार होता तो सगळा स्वतःवर घेतला. आपण देखील असंच पाप करतो आणि देवापासून दूर जातो. येशू शरीराचे फटके सहन केले, अपमान सहन केला, पण सर्वात मोठी वेदना ही की पित्यापासून वेगळे होण्याची. अनंत काळापासून पिता आणि पुत्र ह्या पृथ्वी निर्माण करण्याच्या आधीपासून पिता आणि पुत्र हे कायम एकत्र होते. पण ह्या आपल्यासाठी, आपल्या पापामुळे त्या पिताने पुत्राला वेगळं व्हावे लागले. कोणासाठी? आपल्यासाठी. आपली तुटातूट होऊ नये, देवापासून आपण वेगळं होऊ नये, आपला मार्ग मोकळा होऊ नये, त्यासाठी देवाने आपला पुत्र पाठवला आणि त्याला अर्पण केले. आणि ते अर्पण खूप मोठे होते आणि ही ताटातूट होणं देखील गरजेचं होतं. त्याशिवाय आपलं तारण नाही. जेव्हा दोन आकाश व पृथ्वी निर्माण करण्यापासून आजपर्यंत जोपर्यंत स्तुती गात होते, त्याचे गीत गात होते, गौरव करत होते त्याचा, ते देवदूत प्रत्येक कामात त्याच्यासोबत होते, देवाच्या सोबत होते. पृथ्वीवर येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याआधी मरियेला जाऊन सांगणं की बाबा तुझ्या घरी चालना जन्मणार आहे, हे सांगण्यापासून झावळ्याच्या सणापर्यंत देवदूत तेथे होते. त्यांनी सर्व काही बघितले, देवाचा गौरव, देवाचा स्तुती केली. मग आज झावळ्याच्या सणा दिवशी
ते हे देखील बघत होते की हे पृथ्वीवरचे लोक कसे आपल्या देवाचा जय जय करतात, जयघोष करतात, होसाना होसाना, देवाच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, हे गौरव करताय. पण ह्या देवदूतांना माहीत होते हेच लोक उद्या पलटणार आहे, हेच त्याला पापी ठरवणार आहे, त्याचा तिरस्कार करणार आहे, त्याला आपल्यापासून दूर करणार आहे. पण तरी देवदूत शांतपणे बघत होते, त्यांना काही सुद्धा करता येत नव्हतं. का? कारण येशू ख्रिस्त म्हणतो, जर मी एक आज्ञा केली तर देवदूतांच्या 10 ते 12 तुकड्या एका सेकंदात येऊन ह्या सर्वांना, जे कोणी पाप केले, जे मला त्रास देतात, त्या सर्वांचा नाश करू शकतात. पण देवाने ते केलं नाही. तो सहन केला, पाप आपल्यासाठी सहन केला. एका तुकडीत कमीत कमी 4 ते 5 हजार देवदूत असतात. मग 10 ते 12 देवदूत म्हणजे 10 ते 12 तुकड्या म्हणजे किती देवदूत येतील? या सर्वांनी देवानं कुणालाही केलं नाही. ते सर्व स्वतःवर, येशू ख्रिस्ताने स्वतःवर पाप घेतलं आणि तारण केलं, ते सहन केलं. स्तोत्र 22:1 म्हणजे भविष्यवाणी देव करतो. स्तोत्र 22:1 कोणतं वाचा? येशू जेव्हा हे शब्द उच्चारतो तेव्हा तो हे सिद्ध करत असतो की तोच तो मैसिया आहे, ज्याच्याबद्दल संदेष्टाने भाकीत केलं होतं. संदेष्टाने आधीच सांगितलं होतं की बाबा एक असा मनुष्य येणार आहे, असा देवदूत येणार आहे, असा व्यक्ती येणार आहे की तुमचं आमचं सर्वांचं पाप हे नष्ट करणार आहे. आणि हे देवदूतांनीच कदाचित त्या भविष्यवक्त्यांना सांगितलं असं, त्यांना कळलं असं. आणि भाकीत हे पूर्ण होण्यासाठी देवाने स्तोत्र 22:1 मध्ये आधीच सांगितलं की मसीहा जो त्याच्याबद्दल संदेष्टाने भाकीत केलं होतं, तो केवळ एक पीडित मनुष्य म्हणून नव्हे तर विजयी सेवक म्हणून दुःख माफ करण्यासाठी, दुःख सोसण्यासाठी तो या पृथ्वीवर तरवाला. येशूचा त्याग, आतला बदल, द ग्रेट एक्सचेंज. आता आपण इकडे तिकडे बाजारात इकडे बघतो असतो, एक्सचेंज ऑफर असत्या, हे घ्या, जुनं घ्या, नवीन द्या, असे प्रकार असतात. पण हा त्या प्रकारचा एक्सचेंज ऑफर नव्हता. येशूचा त्याग केला गेला जेणेकरून आपला कधी त्याग होऊ नये. त्याने देवापासून ताटातूट अनुभवला जेणेकरून आपल्याला स्वर्ग देवाची उपस्थिती मिळाली. देवाने, येशू ख्रिस्ताने दुःख भोगली, कष्ट भोगले, थोडक्यात नरकाची याचना भोगली त्यांनी. कुणासाठी? आपल्यासाठी, आपल्या पापासाठी, आपल्या पापासाठी. काय हक्क होता त्याला? काय गरज होती तुमच्यासाठी एवढं करायला? आपल्यासाठी एवढं करण्यासाठी काय गरज होती त्याला? काय गरज होती? काय गरज नव्हती. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, त्याने सर्व दुःख स्वतःवर घेतले, त्याला वधस्तंभीत ठेवले. का? तर आपल्याला तारण मिळावं, आपला आणि देवापाचा मार्ग मोकळा व्हावा, ह्यासाठी देवाने हे दुःख सहन केले. त्याच्या आधी नोहाच्या काळी देवाने पाऊस पाडून ही सृष्टी नाश केली होती, पूर्ण पाण्याने व्यापून टाकली होती. त्यावेळी नोहाने सांगितलं की पुन्हा असा तू कधी नाश करायचा. का केलं नाश? त्यावेळी पाप वाढलं होतं आणि देवाकडे दुसरा पर्याय नव्हता की हे पापी लोकांनी एवढं चांगलं लोकांना बनवलं, पुढेही केलं, बाबा एवढ्या चांगल्या गोष्टी दिल्या, फूल फळ प्राणी एवढं सगळं बनवून दिलं, आणि तेच लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत आज. मग त्यासाठी देवाने हा पाऊस पाडून हे पूर्ण नाश करण्याचा ठरवलं. आणि ज्यावेळी पूर्ण नाश झाल्यानंतर जेव्हा आकाश मोकळे झाले त्यावेळी नोहाच्या आणि देवामध्ये करार झाला की आजपासून याच्यानंतर कधीही तो असा नाश करायचा नाही. आणि त्याची कोणी असेल, इंद्रधनुष्य बळले का? त्याच्या मागचं कारण काय आहे? बरोबर, देवाच्यात आणि नोहामध्ये करार झाला होता की पुन्हा असा कधी पृथ्वीचा नाश करायचा नाही. ज्यावेळी त्यांना रिमेंबर होतं, आठवतं, त्यावेळी इंद्रधनुष्य दिसतं आपल्याला. ही खूण आहे. आपण ही ज्यावेळी इंद्रधनुष्य बघतो त्यावेळी खुश व्हावं, आनंदी व्हावं,
इंद्रधनुष्य दिसले म्हणून नाही, किंवा त्यावेळी देवाने करार केला की पुन्हा अशी होणार नाही, ते पुन्हा होणार नाही, मग ते पुन्हा करू शकत नाही देव. त्यामुळे देवाने काय केला, स्वतःचा पुत्र पाठवला, एकुलता एक पुत्र पाठवला आणि त्याचा नाश करून टाकला. आज जेव्हा आपण वाटते की देव माझ्यासोबत नाही किंवा देवाने मला सोडले आहे, तेव्हा आठवा की येशू आपल्यासाठी तो एकाकी आधीच भोगला आहे. कधी कधी आपण दुःखात असतोय, आजारीत असतोय, कष्टी असतोय, किंवा घरगुती काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम असतात, नात्याची तुटातूट असते. त्यावेळी आपल्याला वाटते की देव माझ्यासोबत नाही. मी बघा देवासाठी एवढं करतो, चर्चला जातो, येतो, दान धर्म करतो, कायम सगळं सरळ मार्गाने राहतो, पण तरी माझं देवाचं माझ्याकडे लक्ष नाही, देव माझ्यासोबत नाही. पण प्रियानो, सांगायचं म्हणजे देव कायम आपल्यासोबत असतो. त्याने कायम आपल्यावर लक्ष ठेवलेलं आहे. तो म्हणतो की देवाची योजना कुठे देव आपल्याला कधी सोडत नाही. किती जरी वाईट परिस्थिती झाली तरी देव आपल्याला सोडत नाही, तो नेहमी आपल्यासोबत असतो. आणि ज्यावेळी वाटतं की देव आपल्याला सोडून गेला आहे, त्यावेळी एवढाच विचार करा की देवाने आपल्याला सोडत नाही, देव आपली परीक्षा घेतोय, आपली परीक्षा घेतोय की आपण किती देवात आहे. बाकीच्या वेळी देव 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 करायला भरपूर जायतात, पण दुःखाच्या वेळी कोण आहे, ते एकच आहे. घरचे नातेवाईक, शेजारपाजारी, भावभावकी, मित्रमंडळी सर्व तुमच्या दुःखात साथ सोडतील, पण देव बाप कधी सोडत नाही. त्यावेळी एवढंच लक्षात ठेवा, आपल्याला जेव्हा दुःख होतं, त्रास होतो, आपल्याला वेदना होतात, आपण अडचणीत असतो, त्यावेळी एवढंच लक्षात ठेवायचं की बाबा ही माझी परीक्षा चालू आहे, देव माझी परीक्षा घेतोय की बाबा ह्या कठीण परिस्थितीत देखील मी कसा देवासोबत आहे, कशी देवाची आराधना करत आहे, कशा देवाच्या वचनात आहे. आणि देवबाप येशू ख्रिस्त हा असं देखील म्हणतो की मी तुझ्या शक्तीच्या पलीकडे तुला कधीही परीक्षा देणार नाही, तुला अडचणीत आणणार नाही. देव आपल्याला जेवढं सहन होतं, देवाला माहीत आहे आपली ताकद ही आपल्याला आणि आपल्या देवालाच माहीत असते की आपण किती लांब उडी मारू शकतो, हे आपण जाणतो आणि आपला देव जाणतो. त्यामुळे जर आपल्याला दुःख आलं, कष्ट आलं, अडचणी आल्या, तर लक्षात ठेवा की देव आपली परीक्षा घेत आहे आणि या परीक्षेत आपण पास झालं पाहिजे, तरच आपल्याला स्वर्गाचं दार उघडणार. जर तुम्ही इकडे तिकडे वाईट गोष्टी वा इकडे जा तिकडे जा, ह्याचं आहे त्याचं आहे असं करून जर भरकटत राहिला, तर देव म्हणणार ज्यावेळी आनंद असतो, नाताळ असतो, त्यावेळी तू माझ्याकडे येतोस, नाचगाणी करतोस, आनंद करतोस, स्वागत करतोस, केक कापतोस, आणि जेव्हा दुःख होतं तुला त्यावेळी दुसरीकडे कशाला जातोस, त्यावेळी दुसऱ्याकडे कशाला जातोस. देवाने ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला ज्यावेळेला क्रूसावर टाकलं, त्या कुठे होते हे सगळे गोष्टी, कुठे होत्या, कुठे होता तो लाजारस ज्याला मृत्यूमधून देवाने उठवलं. चौथ्या 4 दिवस तो कबरेत होता, त्याला उठवलं, एका हाकेत त्याने उठवलं. कुठे होता तो लाजारस, कुठे होता, त्याचे शिष्य कुठे होते, आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे, त्याच्यासोबत येणारे ते 5,000 लोक ज्याला त्यांनी जेवण खाऊ घातलं, कुठे होते ते, कोणी नव्हतं त्याच्यासोबत, कोणी सुद्धा नव्हतं. तो फक्त एकटा पडला होता, एकटा. त्या क्रूसावर त्याने त्याचे सगळं दुःख सहन केलं. जावळ्याच्या सणा दिवशी भरपूर लोक आले, पूर्ण येरुशलेम आलं होतं. होसाना होसाना, देवाच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो असे बोलणार आहे. तेच लोक 8 दिवसानंतर म्हणाले क्रूसावर द्या, क्रूसावर द्या. कशासाठी, काय केलं तुमचं त्यानं वाईट, देवानं काय केलं होतं तुमचं वाईट, तो तुमच्या तारणासाठी, तुमच्या मदतीसाठी आला होता, मग त्याला का क्रूसावर द्यायचं. कुठल्याही परिस्थितीत असलो आपण, कुठे जरी असलो तरी देवावर विश्वास ठेवा, देवाच्या सोबत राहा, पापात पडू नका. कारण ज्यावेळी पाप करतो आपण त्यावेळी देवापासून आपली ताटातूट होते, वेगळा होतो आपण. हा ना बाबा मी आज प्रभुवचन घेतलंय मस्तपैकी, आता महिनाभर मी काहीतरी चुका करणार, हे करणार, आणि प्रभुभोजन दिवशी माफी मागणार, झालं, आणि घर गेलो आणि आहे तसं चालू. असं आहे का? दर महिन्यात आपण प्रभुभोजन घेतो,
देवा मला माफ कर, मी महिनाभर जर काही चुका केल्या असते जाणते अजाणते न कळत तर देवा मला माफ कर. आपण अशी विनंती करतो, आपण क्षमा मागतो आणि घरी गेल्यावर आणि आहे तसं महिनाभर. मग ही सायकल चालू आहे. असं न करता आपण जी माफी मागतो त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे की पुन्हा ही चूक होऊ नये. देव माफ करतो, दयावान आहे. त्यामुळं आपण काय सारख्या चुका करायच्या आणि माफी मागायच्या असं आहे का? तर तसं नाही. तर लोक बदलतात. जे लोकांनी घोषित केला होता, त्याचा जय जयकार केला होता, त्याचं स्वागत केलं होतं, तेच 8 दिवसांनी बदलले. लोक बदलले. एकटा पडला तो. त्या येशू ख्रिस्ताला असं वाटत होतं की नाही, हे सगळे जरी सोडले तरी माझा देव पिता परमेश्वर तो माझ्यासोबत आहे, तो मला कधी सोडणार नाही. पण ह्या लोकांचं पूर्ण जगाचं पाप त्याने स्वतःवर घेतल्यामुळे देवाला देखील काही क्षणासाठी आपल्या पुत्राचा हात सोडावा लागला, त्याला वेगळं व्हावं लागलं. का? तर आपल्यासाठी. मग आपण पण असं काही करू नये की जेणेकरून आपलं देवापासून दूर जाईल, देवापासून ताटातूट होईल. आपण देवात राहायला पाहिजे, वचनात राहिलं पाहिजे. देव नेहमी आपल्यासोबत आहे. इब्रिक्रास 13:5 मध्ये देव म्हणतो, देव आपल्याला वचन देतो, मी तुला कधी सोडणार नाही व तुला कधी टाकणार नाही. देव वचन द्यायला आलाय. देवाने आपल्याला निवडलेलं आहे, आपण देवाला निवडलेलं नाही. आणि देव देखील हे देखील वचन देतोय, मी तुला कधी सोडणार नाही. मग आपण का सोडून जायचं त्याला? आपण का सोडावं? आपण नेहमी त्याच्यासोबत असलं पाहिजे, त्याच्या वचनात असलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. त्याचे 10 नियम नाही पाळता आले, जितने शक्य आहे तितके तरी पाळता आले पाहिजे. देवाच्या वचनात राहा. आज आपण या महान बलिदानासाठी देवाचे आभार मानूया. जर तुम्ही देवापासून दूर असाल तर लक्षात घ्या की येशूने तुमच्या परत येण्यासाठी मार्ग मोकळा केला आहे. जर कोणी पाप करत असेल, वाईट नादाला असेल, व्यसन असेल आणि काही असेल तर त्यापासून दूर व्हा आणि पश्चाताप करून पुन्हा देवाकडे या. कारण देवाने आपल्यासाठी स्वतःचा एकुलता एक पुत्र देऊन क्रूसावर 40 फटके त्याला मारले गेले. किती वेदनादायक आहे. कधीतरी देवाचा मूवी बघत असताना, पिक्चर बघत असताना त्यात ती वेदना कशी दाखवतात, डोळे भरून येतात. पण हे फक्त सिनेमॅटिक आहे. रिअल लाईफमध्ये किती सहन केला असेल त्याने. आपल्याला थोडं एक कानपाट जरी मारली तरी आपलं राग येतो, आपण त्याच्यावर धावून जातो की मारण्यासाठी. मग त्याने किती गपगुमान शांतपणे हे सगळं सहन केलं असेल. त्या दूताने किती गप शांत बसून ते बघितले असेल. शक्य आहे का ते? किती रडले असतील, किती कायम त्याला आनंदी बघणारे लोक, बघणारे देवाला, पिता पुत्राने एकत्र बघणाऱ्यांना. आज त्यांनी हे तुटातूट बघितली. सर्वांना जर आपण पापात असाल तर देवाची क्षमा मागूया. आज या गुड फ्रायडेच्या दिवशी क्षमा मागून आपण देवाकडे वळूया आणि पुन्हा अशी काही आपल्याकडून चुका होणार नाही, देवापासून ताटातूट होणार नाही याची आपण काळजी घेऊया आणि देवाच्या वचनात राहूया. आपण प्रार्थना करू. हे देवा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा परमेश्वर. हे स्वर्गीय पित्या, आज आम्ही शांतपणे नम्रपणे तुझ्या उपस्थितीत उभे आहोत. क्रूसावर आलेला तो आवाज आजही आमच्या हृदयात घुमतो, माझ्या देवा माझा त्याग का केलास? हे प्रभू, हा केवळ एक प्रश्न नव्हता, ही वेदना होती, ही ताटातूट होती, ही त्या प्रेमाची किंमत होती जी आमच्यासाठी मोजलीस. हे पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त यांनी त्या क्षणी आमच्या प्रत्येक पापाचा भार स्वतःवर घेतला आणि त्या पवित्र नात्याला आलेला दुरावा सहन केला. आणि त्याबद्दल तुझे धन्यवाद करतो, जे आम्हाला कधीच सहन करावे लागू नये म्हणून. प्रभू, आज आमच्यातील कित्येक जणांचे अंतःकरण तुटलेले आहे, दुःखी आहे, त्या सर्वांना तू बरं कर देवा परमेश्वर आणि त्यांना तुझ्या वचनाकडे वळव. कारण की
देव आपल्याला सोडत नाही, आपणही देवाला सोडू नये. आणि देवा परमेश्वरा, आज हे वचन तुम्हाला दिल्याबद्दल ते धन्यवाद देतो देवा परमेश्वरा. असंच तो आमच्या मंडळीवर, आमच्या चर्चवर, आमच्या सभोवताल सर्वांवर तुझा आशीर्वाद असो देवा परमेश्वरा. जे देवात नसतील त्यांना तू सुदबुद्धी दे देवा परमेश्वरा आणि तुझ्याकडे वळव. आमच्या तुझ्या वचनामध्ये आम्हाला वाढव देवा परमेश्वरा. ही चर्चेने प्रार्थना करतो. आमचा तारणा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना केली होत आहे. आमेन.